नमस्कार. कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आज मी परत एकदा मटणची एक वेगळ्या पद्धतीची भाजी करणार आहे. पाहुणे आलेले आहेत तर पाहुण्यांसाठी स्पेशल असं करायलाच पाहिजे. तर त्यासाठी मी माझ्या पद्धतीनं एक भाजी करणार आहे. तर हे 1 किलो मटण मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि नंतर हे चरबी आहे, कारण असं मटण करायचं म्हटल्यानंतर थोडंसं चिकनच लागतं. तर हे बाजूला ठेवलेली आहे मी. तर आपण सर्वात अगोदर आता ह्या मटणला हळद मीठ लावून घेणार आहे. तर हळद टाकते मी, एक अर्धा चमचा हळद टाकते. याच्यानंतर आपण मीठ टाकणार आहे, 2 चमचे मीठ आहे. तर हे मीठ पण टाकते. आणि हे आपलं आलं लसूण आणि कोथिंबीर याचं वाटण आहे. हिरवी मिरची घातलेली नाही आज, किंवा पुदिना वगैरे काही घातलेलं नाही, फक्त आलं लसूण आणि कोथिंबीर याचे वाटण आहे. तर हे टाकून घेते. पूर्ण टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. आणि छान आपल्याला हे हाताने एकदम चोळून आपल्याला एकदम चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे, मटणला लावून घ्यायचं आहे. तर हे छान आता मिक्स करून घेते. तर हे छान एकदम चांगलं आपण असा हाताने एकदम एकजीव करून घेतलेला आहे. तर आपण फोडणी तयार करीपर्यंत याला मुरायला ठेवणार आहे, एक 10 ते 15 मिनिट फक्त, कारण इकडं आपल्याला फोडणी तयार करून घ्यायची. तर सर्वात अगोदर मी कुकरमध्ये हे करून घेणार आहे, मटण शिजवून घेणार आहे. तर त्यासाठी आपण तेल गरम करायला टाकलेलं आहे. तर याच्यामध्ये तेलामध्ये 2 तेजपत्ता टाकणार आहे. नंतर हे थोडं दालचिनीचा तुकडा टाकते. नंतर एक मोठी विलायची फोडून घेतलेली आहे ते टाकलेली आहे. आणि नंतर छोटी वेलची पण अशी फोडून घेतलेली आहे ती पण टाकते. याच्यानंतर आपण याच्यामध्ये 4 ते 5 लवंगा टाकणार आहेत. आणि तितकेच आपण मिरे पण टाकणार आहे, 4-5 मिरे टाकायचे आहेत. आणि थोडंसं उंची शहाजिरी आहे, उंची शहाजिरी पण टाकते. आपलं हे फोडणी तयार होती तोपर्यंत आपलं मटण पण छान फ्राय होते. तर आपण आता हे छान तडकल्यानंतर याच्यामध्ये आपण एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे. तर हा कांदा हा पण टाकून घेते आणि छान फ्राय करून घ्यायचा. याला पण सोनेरी कलर आला पाहिजे, खमंग असा. एकदम फुल गॅस केलेला आहे आणि आपण कांदा तळून घेतोय आता. बघा छान असा सोनेरी कलर आलेला आहे कांद्याला, चांगला ट्रान्सपरंट झालेला आहे. तर या वेळेला आपल्याला हे जे आपण चरबी बाजूला काढून घेतली होती ही प्लेटमध्ये ही टाकून घेते. आणि हिला पण आपल्याला छान तळून घ्यायचं आहे तेलावर. एकदम मस्त फुलली पाहिजे. एक 5 मिनिट लागतात, पण असं केल्यानंतर एकदम टेस्ट मस्त लागते. बघा तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे यामध्ये. तर हे आपले चरबीचे पीस पण एकदम छान असे फुललेले आहेत, तुम्हाला दाखवते. बघा एकदम असे मोठं मोठं झालेलं आहे, मस्त असं तर्रीवर आपल्या तरंगणार हे. तर छान दिसतं, त्याच्यामुळं अशा पद्धतीनं करायचं. आता हे तळल्यानंतर आपल्याला एक गावरान टोमॅटो घेतलेला आहे मोठा कट करून, तो पण टाकते. त्यालाही आपल्याला 5 मिनिट चांगलं नरम करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं. तर हे टोमॅटो पण आपले झालेले आहेत आता. तर या वेळेला आपण आता याच्यामध्ये जे आपण हे मटण मुरायला टाकलं होतं, छान मुरलेलं आहे, 10 मिनिट झालेलं आहे. वेळ असेल तर तुम्ही 15 ते 20 मिनिट टाकू शकता, पण आता थोडीशी घाई आहे त्याच्यामुळे मी 10 मिनिट मुरू दिलेलं आहे. आणि हे सर्व मटण याच्यामध्ये टाकून घेते आणि छान हलवून घ्यायचं, एकजीव करायचा आहे चांगलं. आणि याला आपलं त्याच्या अंगचं पाणी सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला झाकण लावायचं आहे. बघा लगेच पाणी सुटायला लागलेलं आहे.
तर आपण आता थोडंसं याला 5 मिनिट झाकून शिजवणार आहे. याच्यामध्ये आपण पाणी ठेवणार आहेत गरम. एक अर्धा तांब्या टाकून घ्यायचं आहे पाणी आणि चांगलं गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हे पाणी सोडून द्यायचं आहे आणि नंतर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. तर 5 मिनिट झालेलं आहे. पाणी पण एकदम छान आपलं गरम झालेलं आहे. तर आपण आता हे पाणी सोडून देणार आहे त्याच्यामध्ये. बघा छान असं एकदम पाणी सुटलेलं आहे त्याच्या अंगचं. तर हे पाणी टाकून घेते आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे याला. आणि एकदम आपल्याला मऊसूत शिजवून घ्यायचं आहे हे. तर आपण याला कुकरचं झाकण लावून घेणार आहे. झाकण लावल्यानंतर आपल्याला याला मिडियम गॅसवर 5 शिट्ट्या करून घ्यायचं आहे, म्हणजे एकदम मटण आपलं छान शिजलं जाईल. तर आपलं हे कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करू. मसाला वगैरे काय लागणार आहे तो भाजून घेणार आहे. तर सर्वात अगोदर आपण कांदे भाजून घेणार आहेत. तर हे कांदा आहे मोठा, हे असं कट करून घेतलेला आहे. मध्ये मध्ये थोडेसे आहे असे चीर पाडून घेतलेले आहे दोन्ही याला. तर हे ठेवून देऊ आपण. तर 2 कांदे घेतलेले आहेत. आणि बाजूलाच आपण खोबरं पण भाजून घेणार आहे. तो खोबऱ्याचे हे 2 तुकडे आहेत, हे आपण छान भाजून घेणार आहेत एकदम काळसर. कारण खोबरं लवकर भाजतं पण कांद्याला खूप वेळ लागतो. तर कांदे तरी पण छान भाजून घ्यायचे. दुसऱ्या साईडनं पण खोबरं भाजून घेतो. बघा कशी पटकन लगेच आग पकडली जाते याला. तर काढून घ्यायचे. हे असं आपलं एकदम खमंग असं खोबरं भाजून घेतलेलं आहे. हे अशा पद्धतीनं खोबरं भाजून घेतल्यानंतर कलर भाजीला एकदम मस्त येतो. त्यामुळे हे असं भाजून घ्यायचं आहे. आपण याचे तुकडे करणार आहेत, तर जरा थंड व्हायला ठेवते. तोपर्यंत आपण हे कांदे छान भाजून घेणार आहेत. बघा हे चिरल्यामुळे मस्त असे उलतात आणि मधून असं भाजले जातात. तर भाजून घेऊ. तर हे खोबऱ्याचे आपण तुकडे करून घेतलेले आहेत, ते टाकून घेते. आणि हे कांद्याचे पण असं फोडून घेतलेला आहे कांदा, हा पण टाकून घेते. आणि छान थोडंसं पाणी टाकून आपण याला वाटून घेणार आहेत मिक्सरमध्ये. तर वाटून घेते मी. ते असं स्मूथ असं एकदम वाटण आपण तयार केलेलं आहे कांदा आणि खोबऱ्याचं. बघा कलर किती मस्त आलेला आहे याला. आणि इकडं आपण आता रश्श्यासाठी पाणी गरम करायला ठेवतो. तर फोडणी तयार करून घेऊ आता. पाणी गरम होतं आहे आपलं तोपर्यंत. आणि कुकर पण थंड होतं आहे. तर मसाल्यांमध्ये आपण हे काळं तिखट आहे, आमचं बीडचं स्पेशल असं आहे. तर हे साठवणीचा मसाला असतो, वर्षभर टिकतो. तर हे काळा मसाला म्हणतात, काळं तिखट. नंतर हा 1 चमचा सुहाना मटण मसाला घेतलेला आहे. आणि 1 चमचा कोल्हापुरी मटण मसाला घेतलेला आहे. बघा हा घेतलेला आहे कोल्हापुरी मटण मसाला. तर याच्यामुळे पण आपल्या मटणला छान टेस्ट येणार आहे. आणि हे थोडीशी हळद पावडर घेतलेली आहे. तर आपण फोडणी तयार करू आता. तर तेल टाकून घेतलेलं आहे 3 चमचे. आपले कॅटलीतली जी असते तेलाच्या कॅटलीतलं 3 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. सुरुवातीला आपण 2 टाकलं होतं मटण शिजवते वेळेस, तर आता 3 टाकलेलं आहे. तर आपल्याला हे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. आणि चांगलं असं गरम झाल्यानंतर हा जो मसाला आहे तो अगोदर आपण तेलामध्ये टाकणार आहेत. एकदम कडकडीत गरम नाही करायचं, कारण मसाले लगेच जळतात. त्याच्यामुळे थोडंसं कमी असतानाच आपण हे तिखट टाकून घेतलेलं आहे आणि मसाले. तर चांगलं एकदम तेलामध्ये धूर निघेपर्यंत आपल्याला याच्यातून परतून घ्यायचं आहे. तर बघा आपलं आता तिखट छान असं तळून तयार झालेलं आहे. मस्त धूर पण येतो
आणि छान असं तळून झालेलं आहे. असं केल्यानंतर एकदम तर्री छान येते, त्याच्यामुळं सुरुवातीला टाकायचं. आणि याच्यानंतर आपण हे कांदा आणि खोबऱ्याचं वाटण आहे ते टाकून घेतो आणि हे पण छान मिक्स करून घ्यायचं. मस्त माझ्या तोंडाला तर आत्ताच पाणी सुटतं. इतकी आपली झणझणीत आणि अशी भन्नाट अशी भाजी होणार आहे. पाहुणे एकदम खुश झाले पाहिजेत. तर याला छान आता आपण परतून घ्यायचं. कारण कांदा खोबरं भाजलेलंच आहे, तरी पण मसाल्यांसोबत थोडंसं 5 मिनिट आपल्याला कमी गॅसवर याला तेल वेगळं सुटेपर्यंत आपल्याला परतूनच घ्यायचं आहे. मस्त एकदम मसाला छान असा शिजतो. थोडंसं पाणी सोडायचं म्हणजे खाली लागणार नाही. तर हे थोडीशी वाटी विसवून घेतली तर हे पाणी सोडते आणि मस्त याला तेल सुटू द्यायचं आहे. तर बघा इकडे आपले हे मटण पण एकदम छान शिजलेलं आहे. मस्त एकदम दाखवते तुम्हाला. एकदम छान एकदम मऊ असे पीस झालेले आहेत. तर आपण हे आता फोडणी करणार आहे. त्याला तेल सुटू देते थोडंसं. बघा चालू झालेलं आहे. तर छान एकदम तेल सुटलं आहे बघा. तर आपण आता याच्यामध्ये मटण टाकून घेते. थोडंसं गरम पाणी टाकते. तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये रस्सा करायचा आहे घरातल्या मेंबरनुसार मसाला पण वाढवा, तिखट मीठ पण वाढवा आणि पाणी पण थोडंसं गरम करून जास्तीचं टाकायचं. तर ह्याला छान आता कढी येऊ देणार आहे मी. तर छान आपले रश्श्याला एकदम दणकून अशी उकळी आलेली आहे बघा. मस्त एकदम एकदम छान असा सुगंध सुटलेला आहे. तर थोडंसं मीठ कमी आहे तर मीठ टाकते याच्यामध्ये मी. अगोदर आपण शिजवते वेळेस टाकलं होतं, तर आत्ता परत आणखी 1 चमचे मीठ टाकते. तर हे 1 चमचे मीठ टाकायचं. आणि तर्री येण्यासाठी आणखी छान एक ट्रिक वापरायची. थोडंसं अगदी अर्ध्या ग्लासापेक्षा सुद्धा कमी आपण थंड पाणी टाकणार आहे, म्हणजे अशी मस्त अशी तर्री येते याला. आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून आपल्याला दाबून घ्यायची आहे. काळी पडत नाही दाबल्यानंतर. तर हे अशा पद्धतीनं आपण पाहुण्यांसाठी खास असा मटणचा बेत छान केलेला आहे बघा. तर्री किती छान आलेली आहे. तर बघा एकदम छान तर्री आलेली आहे. तर मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते एका ताटामध्ये. तर बघा हे अशा पद्धतीने ही आपली भाजी एकदम झणझणीत अशी तयार झालेली आहे, माझ्या पद्धतीने केलेली. तर मैत्रिणींनो, कसं वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त आणि शेअर पण जास्तीत जास्त करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे माझे दररोज नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. थँक्यू. तर ही आपली भाजी मस्त सोबत कांदा लिंबू एकदम भन्नाट भेट, एकदम पाहुणे खुश झाले पाहिजे. तर अशा पद्धतीनं ही भाजी केलेली आहे.